नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या कांदा बाजार भावामध्ये आवक वाढल्याने कांद्यात मोठे बदल होताना दिसत आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तदपूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 15,034 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 11,533 क्विंटलची झालेली आहे। जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे चांदवड, जिथे आवक 12,085 क्विंटलची झालेली आहे। जातप्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 605 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर 1050 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत, जिथे आवक 21,411 क्विंटलची झालेली आहे। जातप्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1505 रुपये आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लासलगाव, जिथे आवक 10,622 क्विंटलची झालेली आहे। जातप्रत उन्हाळी कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1551 रुपये आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 25,059 क्विंटलची झालेली आहे। जातप्रत लाल कांदा असणार आहे आणि कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत जास्त दर 1,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।